नमस्कार तुम्हा सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे लिंबाचं झाड. म्हणजे वेगळंच आहे. लिंबाची झाडं असतात ना, त्याला एवढी साईज असते, एवढी साईज असते, एवढी असते. पण त्या झाडाची वेगळीच लिंब आहे. म्हणजे लिंब आहेत की काय संत्रा आहेत बघू आपण. काय आहे म्हणजे काय ह्या झाडाचं काय आहे. तरी हे पहा, इकडे एवढी पिकून पडलेत खाली. आणि आता ह्याचं काय करावं. लोणचं तरी आता थंडीच्या दिवसात, आता पावसाळा चालू आहे, नंतर थंडीचे दिवस येणार आहेत. मग ह्याला लोणचं करावं तर आंब्याचं लोणचं संपलेलं नाही अजून. मग ह्याचं लोणचं करून ह्याला कोण खाणार. ह्या लोणच्याला एवढं कोण जास्त आवडीने खात नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खातात सगळे लोणचं, पण हे आता कोण खाणार आहे. हे पहा, असं गजच्या गज लागते. एवढी मोठी लिंब आहे ती. व्हिडिओमध्ये थोडी छोटीच दिसणार आहेत, म्हणजे फरक असतो समोर बघण्याला आणि व्हिडिओमध्ये बघण्यात. आणि तर हे पूर्णपणे असं झाड म्हणजे लकडून गेलं आहे लिंबानं. आणि हे असे उलून जातात, उलटेत पण हे लिंब उलून पण गेलेत लिंब अशी, बघा. आणि इकडं हे नारळाचं झाड. हे पेरूच्या झाडाला पप्पानी छाटले. काय झालं तर ह्या पेरूचं झाड मोडलेलं म्हणजे एवढं मोठं असं झालेलं झाड मोडलं होतं. आणि नंतर मग एवढं फुटून आलं इथे बघ. अशी छाटणी केली पप्पाने त्याची. आणि त्यानंतर ॲपलचं झाड आहे म्हणून मागवलं होतं, तर ते आलं आहे ॲपल बोरच. बघा, ॲपल म्हणजे लावलं आहे म्हणून ॲपलचं झाड मागवलं होतं. आणि हे पानावरनं समजलं की हे ॲपल बोरचं झाड आहे. तर आता ह्याचं काय करायचं. आपल्याकडं भरपूर भेटतात. त्याच्यानंतर बाजारातनं पण आणू शकतो आपण, आपल्याला कुणी पण देतं. पण नवीन काहीतरी ट्राय करायला गेलो आणि हे असं झाड आले बघा ॲपल बोरांचं. आणि दुसरं आहे हे कशाचं आहे, माझ्या छोट्या भावाने मागवले, ऑनलाईन मागवली होती. एवढी झालेत झाडं. त्याच्यानंतर हे अशी वेलदोड्याची झाडं मागवली आहेत. हे वेलदोड्याचं झाड आहे हे अशी. म्हणजे हे असलं काहीतरी. परत नंतर लवंगा वगैरे हे असली झाडं मागवत असतं सारखं. आणि तुम्हाला या झाडाचं रहस्य सांगते. मला म्हणजे 2 ते 3 वर्ष म्हणजे कोणी लक्षच दिलं नव्हतं. लावलं होतं, मग लावल्यानंतर इथं असं सामान सगळं पसारा वगैरे ट्रॅक्टर हे असं याच्यावरती जाऊन पूर्णपणे म्हणजे दिसत नव्हतं झाड हे. आणि ह्याला कोणी पाणी ओतलं नाही, काय नाही. आणि हे झाड एवढं असं फुटून आलं म्हणजे किती भारी आहे नाही का. तिकडं असताना, त्या घरात असताना लावलं होतं माझ्या छोट्या भावानी. आणि हे झाड आता आज एवढं झालं. म्हणजे ह्या झाडाला कोणी लक्ष दिलं नाही. जेवढं जपतो ना आपण, म्हणजे जेवढं जपल तेवढं ते झाड आपल्याला त्रास देतं. म्हणजे वाढत नाही फास्ट. म्हणजे त्याला काही शेळ्या खातात, मेंढ्या खातात, हे असं काहीतरी होतं. आणि ह्या झाडाला म्हणजे काहीच जपलं नाही तर हे झाड बघ किती भारी आले. आणि दुसरीकडं पण आहे लावलेलं फुलाचं झाड. नंतर तर त्याला गायने असं कुरतडून खाल्लं आहे बघा. ज्याला जपतो आपण त्याला तेच झाड नीट व्यवस्थित येत नाही. आणि ज्याला जपत नाही ते झाडं म्हणजे कसे असे भारी मस्त असे वाढतात पण. आणि मग मोठी पण होतात बघा. इकडं दिसत असतील तुम्हाला नारळाची झाडं आहेत, शोची झाडं आहेत. इकडं काय लाकडं पण पडलेत, सागवानी लाकडं आहेत. सागवानी लाकडांचा फार आपल्याला फायदा होतो. आपण दरवाजे बनवू शकतो, जे काय पण आपल्याला जे पाहिजे असतं ते. आणि तुम्हाला दाखवते थांबा या झाडाला. हे झाड एवढं मोठं झालं होतं ना, ह्याला म्हणजे बघा त्या झाडाला काहीच लावलं नाही. ह्या झाडाला आपण इथं ठिकं लावलं आहे का, तर इथं शेळ्यांची करडं असतात ती खाऊन टाकतात म्हणून. आणि तरीसुद्धा याला खाऊन टाकलं आहे बघा. इथं दिसत असेल तुम्ही, हे पूर्णपणे असं तोडलं आहे आणि तोडून खाल्लं आहे ओढून. आणि इकडं बघा, इकडं पण लिंबाचं झाड आहे. मी काय म्हणते, एका लिंबाच्या झाडाला एवढी लिंब लागतात, मग ही लिंबाची काय गरज होती. तरीसुद्धा हे झाड मागवलं. लिंबाचं आहे की मोसंबी आहे की संत्री आहे त्यालाच माहीत. चला तर मग आजचा हा झाडांचा, फुलांचा, फळांचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.